दरम्यान रोहित पवारांच्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटलांनी पलटवार केलाय। रोहित पवार भाजपसोबत जाणार होते असं उन्मेष पाटलांनी म्हटलंय। रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन निवडणूक लढवणार होते। रोहित पवारांनी त्यावेळेला परिवारामध्ये पवार साहेबांना धमकी दिली होती की जर मला तिकीट दिलं नाही तर मी आणि माझा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू आणि तिकडून निवडणूक लढवू, अशा पद्धतीची धमकी रोहित पवारांनी दिली होती। आणि तेव्हापासून रोहित पवारांचा सातत्यानं अशा पद्धतीनं मानसिक छळ करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा उद्योग चालूच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।